बालमित्रांनो, आतापर्यंत आपण कृष्णाच्या गोष्टी ऐकतोय. आतापर्यंत आपण तृणावतपर्यंत ऐकलेलं आहे की तृणावत हा वादळ वारा कसा कृष्णाला उंच वर आकाशात घेऊन जातो आणि कृष्ण कसा त्याला खाली आणून त्याचा वध करतो. आज आपण बघणार आहे की कृष्णाचं विश्वरूप दर्शन. बघा, जेव्हा कृष्ण छोटा असतो तेव्हा एक दिवस त्यांच्या इथे नंदरा बाबाकडे गर्गमुनी येतात आणि ते गर्गमुनी म्हणजे वसुदेवच त्यांना सांगतो, कारण त्यांचं नामकरण विधी करायचा असतो आणि म्हणून वसुदेवच त्या गर्गमुनींना सांगतात की माझ्या मुलाचं नामकरण विधी करायचं आहे. तो आता सध्या वृंदावनात आहे, तर तिथे जाऊन तुम्ही त्याचं नामकरण करा. आणि गर्गमुनी नंदबाबाकडे येतात. नंदबाबांकडे आल्यानंतर नंदबाबा त्यांना साष्टांग दंडवत घालतात, साष्टांग नमस्कार करतात आणि म्हणतात, हे ब्राह्मण श्रेष्ठा, माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार. कारण ब्रह्माला जाणतात ते ब्राह्मण आणि असे हे खूप महान ऋषी असतात गर्ग ऋषी मुनी. तर हे मग सांगतात की मला वसुदेवाने पाठवलेलं आहे, तुझ्या मुलाचं नामकरण करायचं आहे. आणि मग ते म्हणतात की कंसा म्हणजे आकाशवाणी झालेली आहे, तर ते भविष्य जाणणारे असतात गर्गमुनी. त्यांना सगळं माहिती असतं की हा देवकी आणि वसुदेवाचा पुत्र आहे. आणि नंदबाबाला काहीच माहिती नसते यातलं, कारण देवकी मातेने मुलीला जन्म देऊन ती बेशुद्ध अवस्थेत असते आणि नंदराजाला पण काहीच माहिती नसतं. त्यांनासाठी हा आपलाच पुत्र आहे. पण जेव्हा ते ज्योतिष म्हणजे पाहतात त्या बालकाला, तेव्हा ते गर्गमुनी त्यांना सांगतात की हा देवकीचा पुत्र आहे आणि जो रोहिणीच्या उदरात म्हणजे रोहिणीच्या गर्भातून जो जन्म झाला तो बलराम आहे. हे दोन्ही मुलं देवकी वसुदेवाचे आहेत आणि हे भगवंत आहेत. म्हणजे शेषनाग हा बलराम आहे आणि विष्णूचा अवतार हा कृष्ण आहे. तर असे हे परब्रह्म तुझ्याकडे जन्माला आलेला आहे. आणि ते पाहून नंदबाबाला खूप आनंद होतो आणि मग ते सांगतात की जर आपण हा विधी मोठा केला, नामकरण विधी थाटामाटात केला, तर कंसाला याची जाणीव होईल, चाहूल लागेल आणि मग आपल्या बालकाला धोका आहे. मग आपल्या बालकाचं सुरक्षित राहण्यासाठी कोणाला माहिती पडू नये म्हणून नंदबाबा सांगतात की गाईचा गोठा जो असतो त्याच्यामध्येच आपण हा नामकरण विधी करू. आणि मग ते तिथेच त्याची नामकरणाची तयारी करतात आणि भगवंताचं नामकरण विधी सुरुवात होते. तेव्हा ते त्याला सांगतात की हा तुझा भगवंतच विष्णूचाच अवतार आलेला आहे असुरांचं मर्दन करण्याकरता आणि धर्माची संस्थापना करता. तेव्हा याला कंसापासून खूप धोका आहे. भरपूर असुर याला त्रास देतील, हा सगळ्यांना ठार करेल. पण तो छोटा असताना तुला त्याची खूप काळजी घ्यावी लागेल, त्याचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करावा लागेल. आणि हा बलराम पण खूप तेजस्वी बालक आहे आणि हा सगळ्यांचं मन आकर्षण घेतो, म्हणून त्याचं संकर्षण आणि हा पुढे खूप बलवान होणार आहे. म्हणून याचं राम आणि त्याला तो ताकदवान असल्यामुळे त्याचं बलराम असं नाव पडणार आहे. आणि ह्या बालकाचं कृष्ण नाव पडणार आहे, कारण की याच्या आधी पण विष्णूचे अवतार झालेले, पीतवर्ण, अजून आता हा श्यामवर्ण आहे. तर अशा या कृष्णाचे नामकरण विधी आनंदात गाईच्या गोठ्यामध्ये पार पडतो. आणि त्याच्यानंतर मग हे दोघं बालकं आपल्या आईचं मन वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या लीला करतात, गुडघ्यावर रांगायला लागतात, इकडे तिकडे धावतात, लुटू इकडे तिकडे पळतात आणि आईला, यशोदा मातेला आणि रोहिणी मातेला खूप आनंद होतो या बालकांना पाहून. आणि मग थोडे मोठे झाले का मग ते चालायला पण लागतात. मग चालायला रांगत असतानाच ते गोठ्यामध्ये जातात आणि गाईची शेपटी धरून उभं राहण्याचा प्रयत्न करतात. आणि असे हे सुंदर बालकं खूप डागडागिन्यांनी नटलेले असतात, हिरे मानके मोतीचे त्यांच्या अंगावर रत्नजडित दागिने यशोदेने घातलेले असतात. आणि हे बालकं थोडे चालायला लागले का मग हे घरात थांबत नाही, ते इकडे तिकडे आजूबाजूला गोपींकडे जातात
आणि गोपींकडे गेल्यानंतर तर गोपींना पण त्रास देतात. गोपी मग त्यांचं नाव सांगण्याकरता यशोदेकडे येतात आणि यशोदेला सांगतात की हे यशोदे, तुझ्या या खट्याळ बालकाला सांभाळ बाई, आवर. हे आमच्या घरामध्ये येतात आणि दही, दूध, लोणी हे स्वतः तर खात नाही, पण माकडांना पण खाऊ घालतात. आणि माकडांनी त्यांचं पोट भरलं, त्यांनी नाही खाल्लं तर आता हे काही कामाचं नाही, माकड खात नाही म्हणून ते फोडून पण टाकतात. आणि तू म्हणशील की मग यांच्या हातात कशाला लागू देते, मग आम्ही कुठे लपून ठेवले कान्याकोपऱ्यात, तर तिथे पण तुझे बालकं त्या दागिन्यामुळे त्या कान्याकोपऱ्यात पण त्या उजेडात ते बरोबर शोधून काढतात. म्हणून तू आता काय कर, यांचे हे दागिने, हिरे, मानके, मोत्याचे हे पण काढून ठेव. आणि आम्ही जर तू म्हणशील की मग तुम्ही याचे हात पुरेल नाही असे का नाही ठेवत, जर आम्ही शिक्याला बांधून ठेवलं तर तुझे हे बालकं आणि त्यांचे बालमित्र काय करतात, तर ते एकावर एक उभे राहून ती मडकी फोडतात आणि खालून छिद्र पाडतात आणि दही दूध नाचवतात आणि एकमेकांवर चढून नाही तर मग खाली उखळ घेऊन आणि चौरंग घेऊन आणि त्याच्यावर उभे राहून आणि ते शिक्यातलं लोणी पण फस्त करतात आणि रागवायला गेलं तर गोड हसतात आणि मग त्यांचं हसणं बघून आम्ही पण विरघळून जातो. अशी ही तुझ्या बालकांना तू आवर घाल यशोदे, आम्हाला ते खूप आवडतात. पण काय करणार, आमच्या घरामधलं सगळं दूध, दही, लोणी सगळं ते नाश करतात. आणि असं सांगून देवकी मातेला परत त्याचा लाड करायचे कृष्णाचा आणि बलरामाचे. ते कारण बालकंच इतके सुंदर होते, एवढे आकर्षक होते आणि एवढे निरागस होते की त्यांचा सगळ्यांना लाड येत होता. अशी ही बालकं आणि अशी ही यशोदा मैया. आपण आता याच्या पुढची गोष्ट पुढच्या गोष्टीत बघूया. जय